नमस्कार मंडळी, मी संस्कृती थोरात तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मंडळी, आज आहे 6 एप्रिल रामनवमी आणि आजचा व्लॉग समथिंग स्पेशल असणार आहे। समथिंग स्पेशल असं की आज वियोमचं अन्नप्राशनाचा कार्यक्रम आहे आणि तो त्र्यंबकला आहे अन्नपूर्णेच्या मंदिरात। थोडंसं काहीतरी वेगळं असणार आहे। अन्न म्हणजे त्याला अन्न खाऊ घालणार, त्यामुळे अन्नप्राशन हे अन्नपूर्णेच्या मंदिरात करणार आहे। ॲक्च्युली हा आमचा प्लॅन डिसेंबरमध्येच झाला होता की आपण काहीतरी मोठं करूया, साऊथ इंडियन थीम वगैरे करून आणि साडी वगैरे घालून सगळेजण साऊथ इंडियन थीमने सगळं करायचं आणि अन्नपूर्णेच्या मंदिरात करायचं। बट पप्पांचं असं झालं, त्यामुळे छोटासा कार्यक्रम करणार आहे आणि ते असताना अन्नप्राशनाच्या दिवशी ते मामाच्या मांडीवरती बसवून आणि मग खाऊ घातलं जातं। तर त्यासाठी दीदीन ते मुंबईवरून त्र्यंबकला येत आहे डिरेक्ट आणि आम्ही इकडून चाललो आहे, दादा, मी, मोठी मम्मी समीक्षा, आम्ही इकडून चाललो आहे। आणि दीदीचं असं आहे की दीदीला तिच्या बहिणी लागतातच। ती बोलली की असं कधीच नाही झालं की माझ्या बहिणी माझ्या कुठल्याच कार्यक्रमात नाही। तर ती साक्षीताईला पण खूप मिस करत होती। ती साक्षीताईला बोलली की मम्मी आणि तू पण ये, बट आज रामनवमी तर सुरगाण्याला पण दुकानात वगैरे गर्दी असते आणि कार्यक्रम असतात, तर त्यांना पण येता नाही आलं। तर ती बोलली की तुम्ही करून घ्या, नेक्स्ट काही कार्यक्रम असतात तेव्हा मी नक्कीच येईल। तर मग आता आपण तयारी करूया आणि दीदीन तिकडे तर मायराज कॉर्नर तुम्हाला व्लॉग बघायला मिळेलच की काय चालू आहे तिकडे, आणि त्याचबरोबर इकडून आम्ही काय काय करणार आहे, काय काय नेणार आहे किंवा काय तयारी आहे तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला मिळेल। तर कंटिन्यू करा। गाडगे महाराज पुलाच्या इथून पुढे आलं का थोडं, इथे फुल मार्केट आहे। इथे तुम्हाला सगळ्या प्रकारची फुलं भेटून जातील। जे कोणी नाशिकला राहते त्यांच्यासाठी सांगते मी, किंवा कोणी नवीन असेल त्यांच्यासाठी। आणि सकाळी एक काय म्हणतात 6:30-6:30 दरम्यान इथे पूर्ण फुल मार्केट भरतं। इथे पूर्ण फुलांची दुकानं लागतात, जे की पहिले सराफ बाजारात लागायचे, पण आता सगळे इकडे आलेत। आता जाऊया आपण घरी, जेवण करूया। तर आता वाजले आहेत 3 आणि मी वियोमसाठी काहीतरी बनवते, जे की पाहिजे असतं ना अन्नप्राशनला 5 पदार्थ खाऊ घालायचे असतात, 5 चव खाऊ घालायचे असतात। तर त्यातल्या त्या आता दीदी ते मुंबईवरून येणार आहे, तर त्यांना ते करणं पॉसिबल नाही एवढं लांबून। तर तिला बोलली मी बनवून आणते इकडून, तर मी आता ते बनवते आणि काय काय बनवते तुम्हाला दाखवते मी। तर इकडे मी त्याच्यासाठी खीर बनवते, खिरेचं सामान काढलं आहे आणि कारलं कडू त्याचा रस, तुरट आवळ्याचा रस, लिंबाचा रस आणि हे खिरीचं साहित्य काढलंय सगळं। आणि त्याचबरोबर ते याच्यात काय शुगर वगैरे पण टाकायची नसते, त्यामुळे थोडासा गुळ घेतलाय चवीसाठी। आणि इकडे मुगाच्या डाळीचं पाणी बनवलंय आणि आता ती सगळी तयारी चालू आहे। तर बघूया आपण कसं बनवते मी। आणि तसं दीदीला कॉल करून दीदीशी बोलली आहे मी, मला दीदीने सांगितलंय कसं बनवायचंय, तर ते मी करते। One hour later. तर मंडळी, मी रेडी झाले आणि मी मगाशी तुम्हाला दाखवलं की मी काहीतरी बनवत होते, तर ते बनवून पण झालंय माझं। आणि एक अर्धा पाऊण तासात दीदीन ते पण डायरेक्ट त्र्यंबकला येत आहे आणि इकडून आम्हीही चाललोय। तर आपण जाऊया आणि आता तर आम्ही पोहोचलो इथे अन्नपूर्णेच्या मंदिरात त्र्यंबकला आणि ॲज युजल लेट झालंय। आता वाजलेत 5 आणि आता वरती जाऊन करूया तो कार्यक्रम। आणि दीदीन ते पण पोहोचले, त्यांना यायला 4:30 वाजले। इथून बऱ्याच लोकांना माहिती पण असेल जे नाशिकमध्ये किंवा त्र्यंबकला राहत असतील त्यांना। तर इथे त्र्यंबकला आल्यावरती बस डेपो आहे, तिथूनच समोरच अन्नपूर्णेचं मंदिर दिसतं। हाय, आम्हाला वाटलं सगळी तयारी करून ठेवली असेल, आम्ही लवकर निघालो होतो। झाला 1 तास। वियो गुड काय आज गुड्डू काय खाणार आहे, काय खाणार आहे वियो, काय खाणार आहे, काय खायचं? व्हाईट थीम आहे का? बरोबर, मी बी परफेक्ट व्हाईटच घालून आली आहे। पण असं ठरवलेलं
नाही मला पण ना माहिती तुम्ही पण घालणार होते असं. वियो शन उचलू तुला भूक लागली. काय खायचं तुला? खीर खायची? खीर हो. काय देऊ तुला? पुढच्या वेळेस नाशिकला येईल तेव्हा खायला येईल. हो मग काय खायचं तुला? काय खायचं? ज्यूस प्यायचा. आता किती 10-15 मिनिटात कार्यक्रम चालूच होईल आमचा. मस्त वाटतं काहीतरी वेगळं काहीतरी आहे. शांत वाटतं. शांत. शांततेत कसं खाईल पण. तर आपला अजून मोठा कार्यक्रम करायचा प्लॅन होता. डिसेंबरमध्येच करणार होतो आम्ही. म्हणजे ठरलं होतं आमचं की तो 6 महिन्याचा होईल तेव्हा आपण इथे कार्यक्रम करू असं मोठा. साऊथ इंडियन थीम वगैरे करणार होतो. बट काही कारणास्तव तो नाही केला. छोटासा. आणि ॲक्च्युली दीदीचं चालू होतं की घरच्या घरीच करू. म्हणजे असं एकदम आम्ही खाऊ घालून देऊ. पण तिला म्हटलं नको त्याचं पहिल्यांदाच होतं आहे. कोणाचे? हो. तर काय सांगत होती मी? हां हो. नाही मग तिला बोललो की हां तिला हां पहिलंच आहे. आणि फोटोशूट पण तो त्याचे लहानपणीच्या आठवणी ते आताच राहतील. नंतर मोठं झाल्यावर काही नसतं. गोड भरवायचं पहिले. काय आज रामनवमी ना त्याच्या निमित्ताने. तर साक्षीताई आणि मम्मी याच्यावरती व्हिडिओ कॉलवरती आहे. दुकानात येते. तिकडे रामनवमीचा कार्यक्रम आहे जोर. त्याच्यामुळे त्यांचा आवाज एवढा आहे बँजोचा. अगं बाई एक्सप्रेशन तर एकदम गोड देतोय वियो. मला वाटलं मायरा दृष्ट काढते की काय. काय करायचं तुला? त्याला ओढायचं आहे ते दिवाण ते ना. नाही मामांनी पण म्हटले पाहिजे जिजू. खीर आहे काय माहिती. मावशीने पहिल्यांदा खीर बनवली आहे विओमसाठी. नाही मी पहिल्यांदा खीर बनवली आहे. विओमवरती एक्सपेरिमेंट आहे. खाल्ली 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 एक कशी लागली? थोडंसं बघायला ठीक आहे त्याला. थोडीशी बरोबर. टोपीमुळे आम्हाला काही दिसत नाही. कोण मयूरला दिसत नाही की विहोम दिसत नाही? काय म्हणतो पाणी? काय काय? डाळ बरोबर. अगं बाई अगं बाई अगं बाई.
हे कर नीट. नको सॉल्ट नको. नाही पण हे असं पण शुगर फ्री आहे आणि सॉल्ट फ्री आहे. हा हे काय आंबट आहे का? हो. आता मजा मजा येईल मजा येईल. आंबट नाही. खालीच सांडलं समीक्षाने. नापास समीक्षा नापास. आली ग व्योमला बिशी आली. दीदीने पुढे तोंडातच भाजला नाही चमचा त्याच्या. रोज आपल्या अरे वरती बघ. औषधची ड्युटी वाढली आता नाशिकला आल्यावर. काय देऊ अजून काय देऊ? तरी एक मावशी नाही आमची. हा मोठी मावशी. मोठी मावशी नाही आहे. बरोबर बसता नाही चालत. कशी आहे? कशी आहे? छान आहे रे. हा त्याला तर खिरीचीच चव लागली. त्याला मायरासारखं गोडच आवडतं. मायराला पण गोडच आवडतं ना. त्यांच्या डायटिंगवर आहे. हा गोड. तर फायनली व्योम खायला लागला. चला आता आपला काय होता कार्यक्रम झाला अन्नप्राशनाचा आणि आता वाजले 7 वाजले. 7 वाजून तू चल ना नाशिकला. तू येतो नाशिकला. मस्त वाटतंय ना वरती असं उंचावरती. तर समोर जे आहे ते स्वामी समर्थांचं केंद्र आहे आणि हा इथून पूर्ण त्र्यंबक दिसतं ऑलमोस्ट. आणि कुशावर तर कुठे? या साईडला आहे ना. इकडे झाडं आहे त्यामुळे दिसत नाहीये. बट हे बघ ना इकडे ऑलमोस्ट सगळं दिसतंय. हा कुठलं ही रेड लाईट? अच्छा हा 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 समोर मंदिर पण दिसतंय. किती तलाव आहे इथे कुशावर. हा पूर्व दरवाजा आहे ना हा मेन दरवाजा ना. हा म्हणजे असं येतो आपण इकडून. तिकडे येतो आपण. नाही मी तो मेन गेट दाखवला स्टार्टिंगला तर तो असा येत असेल बहुतेक ना. आपण मागच्या गेटने आलो. इकडे बस स्टँड आहे. बस स्टँडच्या इथून एक्झिट समोरूनच रस्ता इथे अन्नपूर्णे मंदिराचा. आणि हे काय भाजी मार्केट वगैरे का काही? हे बस स्टँड आहे. नाही नाही हे इकडचं मधलं हेच बस स्टँडच आहे. ओके ते एवढं इकडे जे आहे ना ते पार्किंग आहे. अच्छा ते जे सिटी लिंक ते जे आहे ना ते सिटी लिंकचं बस स्टँड आहे. हे इकडेच आहे. इथून खाली उतरूनच. आणि हे जे आहे ते आपले नॉर्मल जे लाल गाड्या असतात. घरी आलोय आम्ही आणि कार्यक्रम पण खूप छान पद्धतीने झाला. आणि छोटासा कार्यक्रम केला. मोठा करायचा होता बट घरी असं झालं त्यामुळे नाही केला. आणि त्याचबरोबर तुम्ही जर माझं इंस्टाग्राम पेज बघितलं नसेल द वेलवेट टीप तर तुम्ही जाऊन ते नक्कीच बघा. त्याला फॉलो करा. मी ते खाली पण ते फ्लॅश करेलच. आणि त्याचबरोबर हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. अशाच नवीन ब्लॉगमध्ये भेटूया. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.